निवडणुकीत ईव्हीएमच्या होत असलेल्या वापरावरून नागरिकांच्या मनात शंका निर्माण झाल्या आहेत. ईव्हीएम हॅक करता येतं हे अनेक घटनांवरून स्पष्ट झालंय. त्यामुळे देशातील लोकशाही शुद्ध आणि बलशाली व्हायची झाल्यास बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून करण्यात आली आहे. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी पक्षाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. आंदोलनात ईव्हीएम हटावचे फलक घेऊन कार्यकर्ते सहभागी झाले होते. कारण बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर या देशाला सत्य या ठिकाणी समजून येईल आणि आज समाज मन सुद्धा या ईव्हीएम बद्दल आज शंका घेत आहे. काल सुप्रीम कोर्टाच्या दारामध्ये कुणीतरी ईव्हीएम हॅक कसं होतंय याचं प्रात्यक्षिक दाखवलेलं आहे आणि काही जज लोकांनी ते पाहिलेलं आहे. त्यामुळं संपूर्ण देश आणि जगाला सुद्धा याबद्दल चिंता आहे. 151 देशामध्ये ज्या निवडणुका होतात त्या ईव्हीएमवर होत नाहीत, बॅलेट पेपर होतात. ज्यांनी ईव्हीएम मशीनचा शोध लावलेला आहे तो सुद्धा देश बॅलेट पेपरवर निवडणुका घेतोय. त्यामुळे 2000च्या निवडणुका या बॅलेट पेपर व्हाव्यात ही आमची पहिली मागणी आहे. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. निदर्शनामध्ये पक्षाचे शहर प्रमुख RK पोवार, माजी नगरसेवक महेश चव्हाण, पद्मजा तिवले, हिदायत मणेर, रामराजे कुपेकर, जयकुमार शिंदे, मुसाभाई कुलकर्णी, किसन कल्याणकर यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.